तर नमस्कार मंडळी, शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वप्रथम स्वागत. आणि खरोखर पूर्ण व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पहा. जी तुम्हाला या ठिकाणी कोणती सोयाबीन आमच्या शेतात पेरेल आहे आणि दोन प्रकारच्या या ठिकाणी सोयाबीन पेरेल आहे. तर कोणत्या सोयाबीनची क्वालिटी चांगली वाटत आहे आणि शेंगासुद्धा भरपूर आहेत आणि कमी दिवसात सोयाबीनच्या शेंगा या ठिकाणी निब्बरसुद्धा झाल्या आहेत. तर ते मी पूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ क्लिक न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि पूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घ्यायची आहे. तर चला आता. तर प्रत्येक शेतकरी काय करत असतो की आपल्याकडे समजा 10 एकर शेती असली का 5 एकर असली तर आपण एकच व्हेरायटी ही शेतात पेरत नाही, तर 2 प्रकारच्या व्हेरायटी पेरत असतो. तर बघा, ही जी सोयाबीन तुम्हाला दिसत आहे ही गोल पानाची सोयाबीन आहे. तर ही आहे फुले किमया. तर ही फुले किमया सोयाबीनसुद्धा आम्ही काही शेतात पेरली आहे. तर बघा, ही सोयाबीन खूप अशी वाढेल आहे. सध्या तरी कमरेच्या वरती ही सोयाबीन आहे आणि आत्ताच कुठेतरी या शेंगा अशा काही पापड्या आहेत आणि काही शेंगा या ठिकाणी निब्बर होण्यास सुरुवात झाली आहे. तर असं वाटतं की फुले किमया ही सोयाबीन जी आहे तर ही जरा लेट व्हेरायटी या ठिकाणी दिसून येत आहे. तर आता जी ही दुसरी व्हेरायटी मी तुम्हाला सांगते. तर या सोयाबीनचे जे पानं आहेत तर ते असे लंबे या ठिकाणी दिसत आहे, असे कातरा पानं आपल्याला दिसतात. आणि ही जी सोयाबीन आहे तर ही ग्रीन गोल्ड सोयाबीन आहे. तर या सोयाबीनची या ठिकाणी व्हेरायटी खूप छान प्रकारे या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. तर 3344 असा वाण या सोयाबीनचा आहे. तर खरोखरच आता बघा, सोयाबीन पेरून हे 80 दिवस पूर्ण झाले आहे. तर 80 दिवस पूर्ण झाल्यानंतर सोयाबीनच्या पूर्ण शेंगा या ठिकाणी अगदी बेड्या पण झाल्या, म्हणजे निब्बर पण झाल्या आहे. यावर्षी पाऊस भरपूर असल्यामुळे काही लवकर अशा वातावरण त्याला उन्हाचं नाही तर जे शेंगा आहे तर त्या अशा टमटम या ठिकाणी फुगून आपल्याला दिसत नाही. तर आता जर वातावरण जर या ठिकाणी जर निवळलं तर नक्कीच शेंग आपली व्यवस्थित या ठिकाणी भरणार आहे. तर भरपूरच शेंगासुद्धा अशा भरल्या आणि जवळजवळ एका झाडाला, जेव्हा मी ह्या सोयाबीनच्या शेंगा जे पतल्या ठिकाणचं झाड आहे तर नक्कीच 140 ते 130 अशा शेंगा या एका झाडाला या ठिकाणी दिसून येत आहे. आणि खरोखर जी 3344 ही ग्रीन गोल्ड सोयाबीनची जात आहे. तर एकदम चांगली व्हेरायटी आणि क्वालिटीसुद्धा याची या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. तर खरोखर सोयाबीनच्या शेंगा पण अशा पूर्णच या ठिकाणी निब्बर झाल्यात आणि जवळजवळ आता याला 80 दिवस हे पूर्ण झाले आहे. तर 100 ते 110 दिवसापर्यंत सोयाबीन ही नक्कीच सोंगायला येईल. आणि जी सोयाबीनचं बी आहे तर एकरी 28 किलोपर्यंत पेरला आहे. आणि काही ठिकाणी सुद्धा अशा सोयाबीन आमची पतली किंवा दाट नाही, तर सारखी एकदम सोयाबीन आहे. त्यामुळे ज्या 2 जातीच्या सोयाबीनी शेतात पेरल्या आहे तर या ठिकाणी जी 3344 ग्रीन गोल्ड ही जात आहे तर ती एकदम या ठिकाणी चांगली वाटत आहे आणि लवकर अर्ली व्हेरायटी ज्याला म्हणतात तर ती या ठिकाणी दिसून येत आहे. तर ते बघा, या सोयाबीनची जी आपल्याला आता कसं की निब्बर झाल्यामुळे इकडे पाण्याला सुद्धा टिपके पडत आहेत. 20 ते 25 दिवसातच सोयाबीन ही सोंगाली असं या ठिकाणी दिसून येत आहे. आणि खरोखरच आता जवळपर्यंत या सोयाबीनवर 3च फवारण्या ह्या झाल्या आहेत. आणि जी फुले किमया सोयाबीन आहे तर ती सुद्धा खूप छान सोयाबीन आहे. ती तर अशी भरपूरच या ठिकाणी वाढलेली आहे. तर त्या सोयाबीनवर कीड या ठिकाणी जास्त आढळून आलं, त्यामुळे 4 फवारण्या होऊन सुद्धा 1 फवारणी त्या ठिकाणी घ्यावं लागतं असं वाटत आहे. कारण भरपूरच शेंगा या किडक्या आहेत, परंतु बुडापासून तर शेंड्यापर्यंत त्याला पण अशा पतल्या त्या ठिकाणी अशा दाट या ग्रीन गोल्ड सोयाबीनसारख्या शेंगा दिसत नाही. पण भरपूर त्या पण सोयाबीनीला शेंगा आहेत, पण ती जी व्हेरायटी आहे तर अशी लांब व्हेरायटी या ठिकाणी दिसून येत आहे जवळजवळ तिचा. आणि या सोयाबीनचा 20 ते 25 दिवसाचं अंतर म्हणजे सोंगायला येईल असं वाटतं आहे. आणि ही सोयाबीन पूर्णतः या ठिकाणी निब्बर झाली आहे. जरी तुम्हाला हिरवी दिसत आहे, पण कसं वातावरणानुसार कुठे तरी पिवळे पानं
सोयाबीनचे पडू राहिले, पण सोयाबीनच्या पूर्ण शेंगा या निब्बर झाल्या. आणि आता ही जी सोयाबीन आहे तर हिला पेरून 80 दिवस हे पूर्ण झाले आहे. तर कसं सोयाबीन ही मागे पुढे चालली पाहिजे, कारण सोयाबीनचे जे आपल्या सोंगाच्या वेळेस आहे, सोंगाच्या वेळेस खूपच या ठिकाणी बेजाऱ्या होत असतात. त्यामुळे 2 क्वालिटीच्या जर आपण सोयाबीन पेरायची असेल तर ही जी सोयाबीन आहे आपली ग्रीन गोल्ड 3344, तर ही अर्ली व्हेरायटी या ठिकाणी दिसून येत आहे, कारण 20 ते 25 दिवस अगोदर ही सोयाबीन आपल्याला सोंगणीस येणार आहे. तर आणि जे शेंगाचं टक्कर आहे ते पण जाड आहे. तर पाऊस जर असला तर नक्कीच 2 दिवस तरी सोयाबीन या ठिकाणी दाना फुगणार नाही, आणि ऊन जर असलं तर सोयाबीन फुटणार नाही. तर हे या ठिकाणी आपल्याला नक्कीच दिसून येत आहे. आणि जी 612 सोयाबीन आहे तर ते 612 सोयाबीनसुद्धा आम्ही पेरली होती, परंतु तिचं जे टक्कर आहे तर ते खूपच पतला असल्यामुळे जर ऊन पडलं तर सोयाबीन टपाटप त्या ठिकाणी फुटते, आणि पाऊस पडल्यानंतर दाणा हा फुगतो. तर म्हणून ज्या 2 व्हेरायट्या या ठिकाणी पेरल्या आहे, तर असा फरक आपल्याला दिसून येत आहे. तर हे बघा, या सोयाबीनला अजून पापड्याच या ठिकाणी आहे. तर ही जी फुले किंवा सोयाबीन आहे तर ही जरा लेट व्हेरायटी या ठिकाणी दिसत आहे. तर 25 दिवसांनंतर ही सोयाबीन सोंगायला येईल असा अंदाज आता नक्कीच या ठिकाणी दिसून येत आहे. तर कसं की आता काही सोयाबीन लवकर येणार, त्यामुळे खूप या ठिकाणी बेजाऱ्या वाचणार आहे, की काही सोयाबीन नंतर येणार आणि काही सोयाबीन अगोदर येणार. तर आपण जो टाईम आपल्याला या ठिकाणी सोयाबीन सोंगण्यासाठी भेटणार आहे, तर याचाच फायदा या ठिकाणी झाला. त्यामुळे अशा 2 क्वालिटीच्या जर आपण सोयाबीन पेरली तर सोंगायच्या वेळेस आपली जास्त काही बेजारी होणार नाही, आणि झडतीलासुद्धा असं वाटतं की ही सोयाबीन 10 ते 12 पोत्यापर्यंत या ठिकाणी झडती लागेल, असं या ठिकाणी आपल्याला नक्कीच शेंगावरून तरी दिसून येत आहे. तर खरोखर ज्या शेंगा मी एका झाडाच्या त्या ठिकाणी तोडल्या आणि शेंगासुद्धा मोजून बघितल्या तर जवळजवळ 100 शेंगाच्या वरती शेंगा भरल्या आहेत. तर ती क्लिप माझ्याकडून या ठिकाणी डिलीट झाली किंवा घेतलीच गेली नाही, परंतु खरोखर मी तुम्हाला नक्कीच एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल. आणि कीडसुद्धा खूप कमी प्रमाणात या सोयाबीनवर दिसत आहे, आणि खरोखरच अशी चांगल्या क्वालिटीची ही सोयाबीन आहे. तर नक्कीच आपण सोयाबीन पेरताना असे जी आपल्याला खरोखर झडतीला जास्त लागेल आणि खर्च कमी येईल अशी सोयाबीन आपण पेरली पाहिजे. तर नक्कीच ही ग्रीन गोल्ड सोयाबीन आता दिसून येत आहे. तर असा थोडासा व्हिडिओ मी या ठिकाणी टाकला होता. तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.